गृहत्याग केल्यानंतर शाक्यकुमार सिद्धार्थ गौतम परमसत्याच्या शोधात फिरत राहिले. संन्याशाच्या वेशात ते आपल्या समकालीन प्रसिद्ध आणि नावलौकिक मिळवलेल्या धर्मगुरू आणि तत्ववेत्यांजवळ गेले. त्यांच्याकडून विविध प्रकारचे ज्ञान मिळवले. आपली जिज्ञासा आणि उत्सुकतेविषयी जाणून घेण्यासाठी ते अनेक आश्रमात गेले. परंतु सिद्धार्थ गौतमांची ज्ञान पिपासा काही शांत होऊ शकली नाही. अनेक तत्वज्ञानी आणि धर्मगुरूंचे तत्वज्ञान मीमांसा सिद्धार्थ गौतमांना संतुष्ट करू शकले नाहीत. ते ज्या ज्ञानाच्या शोधात घरातून बाहेर पडले होते ते ज्ञान अजूनही त्यांना प्राप्त झाले नव्हते. त्यांना जे मार्ग सांगितले गेले त्या सर्वांचे त्यांनी अनुकरण केले, परंतु तरीही त्यांना समाधानकारक असे काहीच मिळाले नाही. अशा प्रकारे त्यांनी 6 वर्ष कठोर तपस्या केली, अन्न त्याग केला, स्वतःला यातना दिल्या. या दरम्यान ते अत्यंत कृश झाले. त्यांची शरीर यष्टी दुबळी झाली, पोट पाठ एक झाले, त्यांच्या बरगड्याही दिसायला लागल्या होत्या. तरीही त्यांना हवं ते ज्ञान मिळालं नाही. उपवास तप सर्व काही निरर्थक होतं. सत्य काही त्यांना गवसलं नाही. याच अवस्थेत ते निरंजना नावाच्या नदीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचले. ते सुंदर आणि शांत स्थळ त्यांना आपल्या तपस्येसाठी अनुकूल वाटलं. तेथील एका भव्य वटवृक्षाखाली ते ध्यानस्थ बसले. याच ठिकाणी मग मानवी इतिहासातील एक भव्य दिव्य घटना घडली. येथे जवळच उरुवेलाचं एक सेनानी गाव होतं. हे वटवृक्ष याच गावाच्या बाहेर निरंजना नदीच्या काठावर होतं. या सेनानी गावात एक संपन्न व सन्मानित गृहपती प्रमुख राहत होता. त्याला सुजाता नावाची एक कन्या होती. ती अत्यंत सुशील आणि सुंदर होती. ती सतत धर्म कर्म करण्यात अग्रेसर होती. गावाच्या बाहेर वेशीवर असणाऱ्या या वटवृक्षाची ती नियमित पूजा करीत असे. त्या काळच्या प्रथेनुसार ती त्या वटवृक्षाला देवता मानत असे. या वटवृक्ष देवतेवर तिची खूप श्रद्धा होती. सुजाता जेव्हा विवाह योग्य झाली तेव्हा तिच्या पित्यानं आणि गावातील प्रौढ व्यक्तींनी तिच्यासाठी वर शोधायला सुरुवात केली. सुजाता वाचाळ स्वभावाची होती, तरीही याविषयी ती काहीच बोलत नसे. तिची मनोमन इच्छा होती की आपल्याला चांगला जोडीदार मिळावा. तिला सुशील आणि सदाचारी जोडीदार हवा होता, जो तिच्या स्वप्नातील राजकुमार होता. आपली ही इच्छा तिने या वृक्षदेवतेजवळ व्यक्त केली. हे वृक्षदेवता, जर मला माझ्या मनासारखा वर मिळाला तर मी तुला कधीच विसरणार नाही. वृक्षदेवतेसमोर श्रद्धेने नतमस्तक होत सुजाता मंद स्वरात म्हणाली, हे देवा, मला एक सुयोग्य जोडीदार मिळू दे आणि जेव्हा मी आई होईल तेव्हा मला पहिला मुलगाच होईल असं वरदान दे. माझी ही प्रार्थना तू स्वीकार कर. माझी ही इच्छा पूर्ण झाली तर तुला शुद्ध दुधाची स्वादिष्ट खीर दान करेल. तिनं नियमितपणे वृक्षदेवतेची पूजा केली, नवस केले. पूजा प्रार्थना तर ती नेहमीच करायची. आता या प्रार्थनेसह तिच्या काही अपेक्षाही होत्या. योगायोगानं तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. कुटुंबातील आणि गावातील प्रौढ व्यक्ती तिच्यासाठी वर शोधतच होती. तिचे वडील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांच्याकडे समृद्ध संपन्नता, धनधान्य मोठ्या प्रमाणात होते. कशाचीही कमतरता नव्हती. सुजाताची प्रतिमाही अत्यंत निर्मळ होती. तिला ओळखणारा तिच्या गुणांचे गुणगान गात असे. त्यामुळे तिच्या विवाहात कोणताही अडथळा येणं शक्य नव्हतं. झालंही तसंच. सुजाताला तिच्या इच्छेप्रमाणे जोडीदार मिळाला. तो तिच्या स्वप्नातील राजकुमाराप्रमाणे सुदर्शन, सुशील आणि सद्गुणी व सर्व गुण संपन्न होता. दोघेही तरुण आणि सुंदर होते. जणू काही एकमेकासाठीच त्यांचा जन्म झाला होता. सुजाताच्या पतीचं तिच्यावर खूप प्रेम होतं. या जोडप्याला पाहून कोणाच्याही मनात ईर्ष्या निर्माण झाली असती. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले वैवाहिक जीवन सुरू केलं. नवीन आशा अपेक्षांसह त्यांचे जीवन सुरळीत सुरू होतं. आनंददायी वातावरणात वेळ कसा जाई कळतही नसे. या दरम्यान सुजाताला आपण आई होणार असल्याची चाहूल लागली. एक नटखट चंचल बालिका आता स्वतः एक जीव या भूतलावर आणणार होती. ही बातमी तिने सर्वप्रथम आपल्या पतीला सांगितली. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. सासर आणि माहेर दोन्हीकडची मंडळी खूप आनंदात होती. योग्य वेळी सुजातानं एका सुदृढ आणि सुंदर बालकाला जन्म दिला. तेव्हा तिला त्वरित वृक्षदेवतेचे स्मरण झाले. वृक्षदेवतेनं आपली प्रार्थना ऐकली आणि आपली इच्छा पूर्ण केली.
या जाणीवेने तिनं वृक्षदेवतेला दिलेलं वचन आठवलं. वृक्षदेवतेला धन्यवाद देत तिनं आपलं वचन पाळण्याचं ठरवलं. कृतज्ञता व्यक्त करायचं ठरवलं. कौटुंबिक प्रथा परंपरेच्या नियमानुसार तिनं बालकावरील सगळे संस्कार पूर्ण केले. कोणतीही कमतरता ठेवली नाही. सर्व गोष्टीचं पालन केलं. सुजाताच्या माहेरी असंख्य गायी होत्या. तिचे वडीलही समृद्ध गोपालक होते. त्यांच्याकडे गोधनही मुबलक प्रमाणात होतं. वृक्षदेवतेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी सुजातानं श्रेष्ठतम गाईचं दूध एकत्रित केलं. ते उकळवून घट्ट केलं. या शुद्ध दुधात सर्वोत्तम तांदूळ आणि इतर सामग्री मिसळली. त्यात साखरेसह आपली आस्था आणि अगाध श्रद्धेचा गोडवाही मिसळला. मोठ्या उत्साहानं ती खीर बनवू लागली. तिची ती खीर बनवण्यातील मग्नता पाहण्यासारखी होती. यापूर्वी कदाचित कधी तिने असे परिश्रम केले नव्हते. अति लाडात लहानाची मोठी झालेल्या सुजाताला इतके श्रम करण्याची गरज कधी पडलीच नव्हती. घरात नोकर चाकर होते, परंतु ही काही सामान्य गोष्ट नव्हती. तिच्या वृक्षदेवतेच्या पूजेचा प्रश्न होता. त्यामुळे हे महत्वाचे कार्य इतर कोणावर कसं सोपवणार, म्हणून तिनं अगदी मनापासून मेहनतीनं आणि उत्साहानं एक पवित्र धार्मिक कार्य समजून ही खीर बनवण्याचे काम केलं. खीर बनवल्यानंतर तिनं आपल्या पूर्णा नावाच्या सेविकेला बोलावलं. पूर्णा, ती म्हणाली, बघ तर हे खरं, खीर जवळपास तयारच आहे. आता आपण वृक्षदेवतेला खीरदान करण्याची तयारी करायला हवी. ठीक आहे, आपण म्हणाल तसं, पूर्णा म्हणाली. तू पटकन जाऊन वृक्षदेवतेचं आसन स्वच्छ करून ये. सुजातानं सेविकेला आज्ञा दिली. हो, असं म्हणून पूर्णा जायला निघाली तर सुजातानं तिला थांबवत म्हटलं, आणि हे बघ, नवीन झाडू घेऊन जा. तसंच कलशही घेऊन जायला विसरू नको. आसन झाडून स्वच्छ केल्यावर त्यावर पाणी शिंपड, म्हणजे धूळ उडणार नाही आणि ते स्थानही शीतल होईल. पूर्णानं जाता जाता हे सर्व आदेश लक्षपूर्वक ऐकले आणि त्यानुसार सर्व व्यवस्था करून ती गेली. सुजातानं नवीन वस्त्र परिधान करून साज शृंगार केला. एका स्वर्ण पात्रात खीर घेऊन ते पात्र एका चमचमत्या ताटात ठेवलं आणि ते ताट स्वच्छ कापडाने झाकून ठेवलं. अशा प्रकारे पूजेसाठी तयार होऊन ती पूर्णाची वाट पाहू लागली. इकडे पूर्णा नवीन झाडू आणि कलश घेऊन गावाबाहेरील त्या वटवृक्षाजवळ गेली. तेथील दृश्य पाहून ती आश्चर्यानं ओरडली. तिच्या हातातील झाडू निसटला आणि कलशही निसटणारच होता की तिनं स्वतःला सावरलं. तिच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले, हे भगवंत. ती आश्चर्याने त्या प्रतिमेकडे पाहतच राहिली. त्या वटवृक्षाखाली एक दैदिप्यमान महापुरुष विराजमान होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं अद्भुत असं तेज आणि अलौकिक आभा होती. त्याच्या त्या उपस्थितीनं आसमंतात असाधारण प्रकाश पसरला होता. सर्व काही दैवीय भासत होतं. पूर्ण ते स्थान आश्चर्याने निरखू लागली. त्या तेजस्वी प्रतिमेला पाहतच राहिली. त्याचं मग्नतेत तिनं तिथं पाणी देखील शिंपडलं. कोण असेल हा, या विचारात असताना अचानक वृक्षदेवता असं एकदम हलक्या स्वरात ती स्वतःलाच म्हणाली आणि तशी सुजाताच्या माहेरच्या वाटेनं धावतच निघाली. तिला खूप दम लागला होता. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि थकव्याचे भाव स्पष्टपणे झळकत होते. तिला वृक्षदेवतेचे दर्शन झालं यावर तिचा विश्वासच बसेनासा झाला होता. याच आविर्भावात रस्त्यावरून जाणाऱ्या पूर्णाला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. ती जेव्हा सुजाता समोर गेली तेव्हा सुजाताही तिचं रूप पाहून आश्चर्यचकित झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या पूर्णाला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. ती जेव्हा सुजाता समोर गेली तेव्हा सुजाताही तिचं रूप पाहून आश्चर्यचकित झाली. तिनं आश्चर्यानं विचारलं, काय झालं आहे पूर्णा? स्वामिनी, ते तिथे वृक्षदेवता. तिच्या तोंडून शब्दच निघेना. सुजाताला मात्र काहीच कळत नाही. तिनं पुन्हा विचारलं, वृक्षदेवता, वटदेवता, वटदेवता म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? हो स्वामिनी, वटदेवता, असं म्हणत पूर्णानं सुजाताला आपण पाहिलेलं दृश्य विस्ताराने सांगितलं. काय काय म्हणतेस हे तू? सुजाता आश्चर्यानं म्हणाली. पूर्णा म्हणाली, हो स्वामिनी, मी सत्यच बोलत आहे. ती वृक्षदेवताच आहे. साक्षात या पृथ्वीवर अवतरली आहे. आता पूर्णा पूर्णतः भानावर आली होती. मी खोटं काहीच बोलत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा स्वामिनी. सुजाताचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. पूर्णा कधीच खोटं बोलणार नाही याची तिला खात्री होती. ती मनातल्या मनात विचार करू लागली की कदाचित पूर्णाला काही समजलं नसेल. मी स्वतः तिथं जाऊन
पाहिलं तर सत्य काय ते समजेल. चल माझ्यासोबत, सुजातानं पूर्णाला म्हटलं. पूर्णानं झाडू आणि कलेश जागेवर ठेवून दिला आणि पटकन तयार होऊन सुजातासोबत जाण्यास तयार झाली. जसजशा त्या पुढे जात होत्या तशी सुजाताची उत्सुकता आणि कुतूहल वाढत चाललं होतं. वृक्षदेवता पृथ्वी तलावर अवतरली आहे. कशी दिसत असेल ही देवता? तिच्या मनात असे असंख्य विचार सुरू होते आणि मग अचानक विस्मयकारकरित्या तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले. खरंच की ग पूर्णा? तिला तो वटवृक्ष आता स्पष्ट दिसत होता. त्या खाली आसनस्थ असलेली हलकीशी प्रतिमा तिला दिसत होती. ती आश्चर्यानं रोमांचित झाली. तिचं शरीर थरथरू लागलं. खिरीचं पात्र घेऊन ती अतिशय सावधपणे त्या वटवृक्षाजवळ पोहोचली. आश्चर्यकारक श्रद्धाभावनेने ती आपल्या या वटदेवतेसमोर नतमस्तक झाली. त्यांना खीर समर्पित करताना सुजाता म्हणाली, हे भगवंत, माझा तर विश्वासच बसत नाही की माझी ही भेट स्वीकारण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात येथे उपस्थित आहात. हो भगवंत, तुमच्या कृपेने माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. तुमचे कोटी कोटी धन्यवाद. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. हे वृक्षदेवता, मी तुमच्या चरणी 2 गोष्टींसाठी प्रार्थना केली होती आणि तुम्ही माझ्या त्या दोन्ही इच्छा स्वीकारल्या. तुम्ही धन्य आहात भगवंत. तुमच्या या दर्शनानं मी कृतार्थ झाले. थोडं थांबून ती पुन्हा बोलू लागली. होय भगवंत, मी तुमच्याकडे मला एक सुयोग्य जोडीदार मिळावा अशी प्रार्थना केली होती आणि तुमच्या कृपेने मला हवा तसा जोडीदार मिळाला. मी अशीही प्रार्थना केली होती की जेव्हा मी आई होईल तेव्हा माझं पहिलं अपत्य पुत्र असावा आणि आता मी एका सुदृढ बालकाची आई आहे. माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्यास, माझी प्रार्थना सफल झाल्यास मी तुम्हाला शुद्ध दुधाची स्वादिष्ट खीर दान करेन अशी मी तुमच्याजवळ प्रार्थना केली होती. म्हणूनच आज मी माझं वचन पूर्ण करायला येथे आले आहे. त्या वटवृक्षाखाली आसनस्थ असलेल्या बोधिसत्व सिद्धार्थाने आता आपले मौन तोडले आणि म्हणाले, कोणता नवस, कोणत्या वचनाविषयी, प्रार्थनेविषयी बोलत आहेस तू मुली? आणि मी काही देव अथवा तू म्हणतेस त्याप्रमाणे वटवृक्ष किंवा वृक्षदेवता नाही. मी तर तुझ्यासारखाच एक सामान्य मनुष्य आहे. हे काय म्हणत आहात आपण भगवंत? सुजातानं आश्चर्यानं म्हटलं. हो पुत्री, मी तर स्वतः सन्मार्गाचा एक पाथस्थ आहे. मी स्वतः परम सत्याच्या शोधात निघालो आहे. मी वटदेवता नाही. तथागत म्हणाले. बोधिसत्वांचा स्वर अत्यंत सुस्पष्ट आणि सुमधुर होता. जणू काही आनंदाचा शांत निर्जल झरा वाहत आहे. त्यांची मधुर वाणी ऐकून सुजाताचं तन्मन प्रफुल्लित झालेत. इतकी धीर गंभीर आणि सुकोमल वाणी वटदेवता नाही तर मग कोण आहेत हे? असा विचार करून ती म्हणाली, तुम्ही कोणीही असू देत, पण याचा स्वीकार करा. ही खीर ग्रहण करून मला कृतार्थ करा भगवंत. हे महामुनी, नकार देऊ नका. ज्याप्रमाणे माझी इच्छा पूर्ण झाली त्याचप्रमाणे तुमचीही मनोकामना पूर्ण होईल याची मला खात्री आहे. सुजातानं दिलेली खीर बोधिसत्व सिद्धार्थाने सहर्ष ग्रहण केली. यानंतर लवकरच त्यांना ज्ञानप्राप्ती होऊन ते बुद्ध झाले. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम अमरत्वाच्या मार्गावर आरूढ झाले आणि त्यांच्याबरोबरच सुजाताही अमर झाली. या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? तर दृढ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही कार्य सहज साध्य होते.